थँक्यू. वेलकम बॅक. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला V24 चंदन सर. या दोन टीममध्ये हे दोन युद्ध या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमची स्टार कास्ट खूप मोठी आहे, दोन्ही टीमची साईड खूप मोठी आहे, त्यामुळे या मॅचला मजा येणार आहे. कारण दोन्ही टीममध्ये जर पाहिलं तर स्टार्स आपल्याला पाहायला मिळतात, सुपरस्टार्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगमध्ये धीरज आहे, दुसऱ्या बाजूला दीपेश आपण पाहतोय. दोन वन ऑफ दी बेस्ट ऑलराऊंडर या ठिकाणी एकमेकांच्या समोर असतील. धीरज यांचा जर विचार केला तर हे मैदान त्यांच्यासाठी सातत्याने एक सुवर्ण काळ त्यांच्यासाठी राहिलं आहे. दुसऱ्या बाजूला दीपेश आपण पाहतोय. दीपेशची बॅटिंग ती मला आठवते. दातीवरेचं मैदान होतं युवा मैत्री चषक 2023 मध्ये 6 चेंडूंवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम दीपेशने केला होता. आणि अजून सुद्धा ते फटके आठवतात. दीपेशच्या बॅटमधून ते 6 बॉलवरती 6 षटकार आले होते. तोच दीपेश लोखंडे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला धीरज आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल धीरजसाठी त्या ठिकाणी आपण पाहिला तो ऑफस्टम्पच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्येत 1 वाढवतील. एकदा फलकावरती लागले गेले. पहिला चेंडू पहा ज्या प्रकारे रिलीज केला होता. बाउन्स देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. बाउन्सवरती बीट करण्याचा प्रयत्न होता बॅटरला. आपल्या स्क्रीनवरती दीपेशला आपण पाहतोय. एक वेगवान गोलंदाज, त्याच्यासमोर एक आक्रमक फलंदाज धीरज आपण पाहू शकतायत. इथून हुक करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, सरळ बॉल निघून जाईल. 6 धावांकरिता षटकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. शॉर्ट बॉलवरती हुक केला गेला आणि सरळ बॉलला त्या ठिकाणी पाठवलाय. लॉंग लेगच्या बाहेर एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानाच्या आतमध्ये. दीपेशच्या अगेन्स्ट हा षटकार आलाय. खराब बॉल होता आणि खराब बॉलवरती तसा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला गेलाय. एक अद्भुत रसायन आहे धीरज पाटील. कारण ज्या प्रकारे मागच्या वर्षी या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार या ठिकाणी घेतला होता. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्लॉट मधला बॉल त्या ठिकाणी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. धीरजच्या बॅट मधून 6 धावा. बॅटचा फ्लो पहा. मनगडामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीचा वापर या ठिकाणी केला होता. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग 6 त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 13 धावा फलकावरती लागले गेलेत. 2 बॉल्स एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा बॉल वरती विकेट. दीपेश इथून जास्त एफर्ट्स या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न यशस्वी या ठिकाणी होताना पाहायला मिळाला दीपेशचा. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय कुठल्या स्पॉटवरून ज्या प्रकारे बाउन्स केला होता. ही खासियत दीपेश लोखंडेची आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं धुवंद मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. दीपेश आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट धीरजला आपण पाहतोय. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दबाव आहे या ठिकाणी दीपेशवरती, परंतु दीपेशला माहिती आहे इथून दबावातून खेळ कसा सावरावा आणि तो प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण समोर एक आक्रमक फलंदाज आहे धीरज आणि त्याची आक्रमकता तो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. अजून इथून 3 बॉल्स देखील बाकी आहे या ओव्हरमधील. अजून एक एक्स्ट्रा बॉल. थोडंसं जे लाईन अँड लेंथ आहे त्या लाईन अँड लेंथ कडून दूर जाताना पाहायला मिळतोय दीपेश. 3 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये दीपेश हाताळले गेलेत. नॉन स्ट्रायकवरती सँडी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आपण पाहू शकता. उमेशजी पाटील, कार्तिकजी पाटील, आशिष जिगरत, मॅन फ्रॉम USA यांच्या मदतीतून आपण पाहू शकता हे कॅश प्राईज. या बॉलवरती काय फटका पाहायला मिळतोय. मॅसिव्ह हिट, उत्तुंग षटकार, लॉंग स्ट्रीट, 6 धावा षटकार. चला घाई करा, जास्त वेळ जातोय.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 21 रन स्कोरवरती लागला गेलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाले. धीरजच्या बॅटमधून एक मोठा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट स्विंग ज्या प्रकारे करण्याची जी शैली आपण पाहतोय धीरजची अप्रतिम पाहायला मिळते. राऊंड तो विकेटने जातोय परंतु त्याचा फायदा तो या ठिकाणी होणार नाहीये. बॉलला पाठवलाय मिड विकेटला. आमच्या प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरिता मान मुजरा देण्याकरिता 6 धावा. दीपेशच्या अगेन्स्ट 27 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 4 बॉलवरती 4 षटकार. फुटटॉस बॉल, लेग स्टंपच्या बाहेरून बॉल जाणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 28 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 28 स्कोरवरती आपण पाहू शकताय. पूर्णपणे बॅकफुटला पाठवल्या गेले. पूर्णपणे प्रेशराईज या ठिकाणी केल्या गेले दीपेशला. 4 एक्स्ट्रा बॉल आणि 4 बॉलवरती 4 षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धीरज पाटील ही ऑन फायर नाव. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याच चेंडूंची सातत्याने गरज होती परंतु ते सातत्य या ठिकाणी दिसलं नाहीये. एकदा वेदाना पाहायला मिळाली. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी होता. रिस्पेक्ट देण्यास भाग पाडलं होतं. एकंदरीत पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 29 रन स्कोरवरती लागले जात आहेत. हे धीरजचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 6 बॉलमध्ये 25 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय आणि महत्वाचं अत्यंत महत्वाचं हे योगदान आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने 3 षटकार आपण पाहिले. त्यानंतर हुक केला गेला होता म्हणजे लॉंग लेगला तो एक षटकार आपण पाहिला. 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे जर स्ट्रोक येत असतील तर नक्कीच एक मोठी टोटल स्कोरकार्डवरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता सतीश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरमध्ये. त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी असणार आहे कारण समोर एक सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्या बॅटमधून धावा या ठिकाणी येत आहेत आणि बॅटिंग शो मैदानाच्या आतमध्ये त्याचा सुरू झाला. तर सतीश इथून कमबॅक कसा करेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. फर्स्ट बॉल या सेकंड ओव्हरमधील. या बॉलवरती धीरज पाटील थांबणार नाहीये. बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या बाहेर. लॉंग स्ट्रेट षटकार. सोन्याची चमक आणि पाटलाची धमक. पाटलाचा कधी नाद करू नका. धीरजच्या बॅटमधून काय फटका पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35 रन स्कोरवरती लागले गेले. सतीशचं स्वागत या ठिकाणी केले गेले षटकाराने. पुढचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल सेकंड ओव्हरमधील. पुनश्च एकदा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मिड विकेटच्या बाहेर. मॅसिव्ह हिट षटकार. काय स्ट्रोक धीरज पाटीलकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये थोडंसं नाराज केला होता परंतु या मॅच मध्ये धीरज पाटीलवरती मोठी जबाबदारी होती आणि धीरज पाटीलने ज्या प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले 8 बॉलमध्ये 37 जबरदस्त बॅटिंग. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. बॅक टू बॅक सतीशच्या विरोधामध्ये 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 वरती जाऊन पोहोचले टोटल एनसीसी नारंगी बी टीमचे. पुढचा बॉल इथून तिसरा सुद्धा येणार आहे. मॅग्निफिसंट स्ट्रोक. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावा षटकार. हौसा भर दिवसा 4 चौघामध्ये मला तुम्ही काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फक्त 6चा पाडा बोलते सध्या धीरज पाटीलची बॅट.
47 वरती जाऊन पोहोचले टोटल आणि वैयक्तिक जाऊन पोहोचलाय 43 वरती 9 बॉल मध्ये. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. कार्पेटला रोल करत बॉल जाईल मिड विकेट मध्ये एकदा पूर्ण केले. एकेरीवरतीच संपुष्ट व्हावं लागणार आहे. 44 धावांची एक बहारदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 48 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉल्स या ठिकाणी झालाय. गोलंदाजांना कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी दिलेली नाहीये. म्हणजे फक्त बॉलर बॅट्समन यामध्येच खेळ सुरू आहे. कारण ज्या प्रकारे स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाल्यात पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहिल्यात. सँडीचा हा फटका या ठिकाणी फेल होताना पाहायला मिळाला. टॉप बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगते या ठिकाणी झालाय. संदीप पूर्णपणे एन्जॉय करत होते. धीरजचे पाटील मनमुरादपणे आनंद त्या ठिकाणी घेत होते. 9 सेकंडवरती आता त्यांच्याकडे सुद्धा संधी असणार आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल या सेकंड ओव्हरमध्ये. सतीश आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती. मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न झाला होता. एकदा पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरतीच संपुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49 रन स्कोरकडे लागल्या गेल्या. 2 षटकांचा योग्यरीतीने खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 24.50 ची सरासरी मागच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या 6 बॉल्स खेळ या ठिकाणी बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. जाऊया संगीत कक्षामध्ये पुन्हा एकदा जॉईन होऊयात. थँक्यू. चला घाई करा. जास्त वेळ जातोय. V24 चंदन सर संघ थोडीशी घाई करा. जे धीरजने आतापर्यंत बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले जबरदस्त एक इनिंग आपल्याला पाहायला मिळते. सतीश टू धीरज आपल्या स्क्रीनवरती धीरजने जे स्ट्रोक खेळले होते सतीशच्या विरोधामध्ये त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दाखवली जाते. त्याच्या हायलाइट्स आपल्या स्क्रीनवरती दाखवल्या होत्या. स्लॉग ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झालाय. स्लॉग ओव्हरचं षटक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. प्लीज काय करा. जास्त वेळ जातो. V24 चंदनचा टीम इथून आपल्याला जर विचार केला तर अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. प्लीज त्या दृष्टिकोनाने घाई करा. बॉलिंग ट्रॅकवरती जान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता या मॅच मध्ये जान त्याला टाकावी लागणार आहे. स्लॉग ओव्हरमध्ये खूप मोठी जबाबदारी इथून असणार आहे त्याच्या कांद्यावरती. स्वर चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अवंतर चेंडूची सांगता या ठिकाणी झाल्या. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 50 अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले. 2 षटकांमध्ये अर्धशतक. त्यामध्ये पूर्णपणे झेका की झुंज दिलंय. वन साइड हिरो सध्या मैदानामध्ये धीरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जी बॅटिंग आतापर्यंत गेले 10 चेंडूंमध्ये आपण पाहू शकता 44 धावा. या बॉलवरती सँडीच्या बॅटमधून आता सँडीचा बॅटिंग शो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतोय. एक स्टायलिश फिनिश त्या ठिकाणी केलं गेलं. षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली फिनिशिंग टच त्या ठिकाणी पाहायला मिळाली सँडीची. कंट्रोल मध्ये पूर्णपणे होते. पायांवरती बॅलन्स केलं. स्वतः ठिकाणी कंट्रोल मध्ये आणलं आणि बॉलला सर पाठवलंय लॉंग ऑनच्या बाहेर. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 56. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी षटकार स्लॉग हिट या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. डगआउट पूर्णपणे या ठिकाणी प्रफुल्लित झालाय. कारण काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतायत. या 2 फलंदाजांना तोड नाहीये. ज्या प्रकारे बॅटिंग मैदानामध्ये केली गेले. इथून मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी झालाय. सेफ झोन मध्ये चेंडू येईल का. वॉड कॅच सतीश साठी एकदा या ठिकाणी टाळा झाला पाहिजे. काय जबरदस्त असेल त्या ठिकाणी टिपलाय. कॉन्सन्ट्रेशन चेंडूवरची ती नजर घालीसारखी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त असेल. विकेट या ठिकाणी जातोय. पहिला धक्का या ठिकाणी लागला NCC नारंगी टीमला. लागेल भक्तांची डोंगरान रांग गो. हे पोरी जाऊन त्या कोलिनीला सांग साडी नवी तू जरीची हार. तोंडावर चैताचा सण आईलाय गो. चैताचा सण आईलाय. काय काय मानपणे राहिलय गो. ना भक्ताचे अंगान आईलाय गो. दोन कशा वाजत राहिल. नवीन बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगले रील स्टार सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर एक चांगले कलाकार आणि चांगले क्रिकेटर
म्हणजे ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये जी बॅटिंग केली होती मनीषने, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 56. अब तक 56 आपण पाहू शकतायत. 2 बॉल्स गेल्या ठिकाणी झालाय. 4 बॉल्स अजूनही खेळ बाकी आहे. मनीष आहेत नवीन बॅटर. जॉन पुढचा बॉल, इथून ऑफ साईडला मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे. सेफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आपल्या अर्धशतकापासून 6 धावा दूर आहे धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती आता इथून 3 बॉल बाकी आहेत मैदानामध्ये. 57 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. जॉन पुढचा बॉल, ऑफ साईडला घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. बॅटची लिडिंग एज घेतली होती परंतु धाव घेण्यापासून या ठिकाणी नकार दिलाय. डॉट बॉल इथून ऍड केला जाईल. 57 धावा फलकावरती आपण पाहू शकताय. 2 बॉल्स केल्या ठिकाणी बाकी आहे मैदानामध्ये. NCC नारंगी बी टीम आपण पाहू शकतायत मजबूत स्थितीमध्ये, स्ट्रॉंग सिच्युएशन मध्ये आपण पाहू शकतायत. बॅट झलकवायचे धीरज पाटील. चहू बाजूंना अर्धशतक एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे धीरजसाठी. अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळते. बारा बॉल मध्ये 50 धावा. काय अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज धीरज पाटीलचा जो फॅन बेस आहे तो एकच सांगत असेल, लाखो अरमान चलाकर हमने यही शौक पाले, कोई पूछे तो कह देना धीरज पाटील के दीवाने हे. आणि जे संपूर्ण आमचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आज धीरज पाटीलचे दिवाने होत आहेत. 12 बॉलमध्ये 50. काय अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि फक्त 6चा पाडा बोलल्यात. षटकारांनी त्या ठिकाणी ती षटकारांची भाषा ते मैदानाच्या आतमध्ये बोलल्यात. 6 धावांनी फक्त डिलिंग मैदानामध्ये सुरू आहे. 8 षटकार आणि 9वा सुद्धा षटकार त्याच्या बॅट मधून येईल. मिड विकेटला बॉलला पाठवलाय. 6 धावांकरिता चांगलं फिनिश त्या ठिकाणी केले गेलंय. आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 69. 70 धावांचं लक्ष एकदा धीरज साठी एकदा टाळा झाला पाहिजे. मैदानाच्या हातमध्ये धीरज पाटील ची ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते. 9 षटकार, 2 डॉट बॉल आणि फक्त 1 सिंगल. 6ची भाषा बोलत होते पहिल्या इनिंग मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. NCC नारंगी टीम लवकरात लवकर आपलं शतोषण सजवून घ्या आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला 2 बॅट्समन प्लीज. चला जे विनिंग टीम आहेत त्यांना विनंती आहे प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. माऊली इलेवन तलावपाडा बी, सुमित इलेवन फणसपाडा, त्याचबरोबर संतोष भुवन अर्थातच कार्तिक इलेवन, त्याचबरोबर कालच्या दिवसामधून जो संघ क्वालिफाय झाला श्रीराम कसराली, या 4ही विनिंग टीमना कॅप्टनना विनंती असेल प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. माऊली इलेवन तलावपाडा बी, त्याचबरोबर सुमित इलेवन फणसपाडा, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय संतोष भुवन कार्तिक इलेवन, त्याचबरोबर जो चौथा संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्रीराम कसराली. मॅच झाल्यानंतर ते कॅश प्राइज आपण देऊयात. त्यांचे पिताश्री धीरज पाटील यांची पिताश्री आपण पाहू शकतायत. त्यांच्या मदतून एक कॅश प्राइज धीरजसाठी आलंय. ते आपण मॅच संपल्यानंतर या ठिकाणी वितरित करणार आहोत. धीरज
पाटील यांची पिताश्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंतजी पाटील आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. धीरज पाटील यांचे पिताश्री आहेत आणि चांगली मेहनत म्हणजे धीरजवरती त्यांनी घेतलंय. कारण ज्या प्रकारे आपण पाहू शकताय धीरजने जी आतापर्यंत त्याचं जे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग केल्यानंतर आपण पाहू शकता. आता गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याला वर्चस्व दाखवणं गरजेचं आहे. एकंदरीत टार्गेटचा जर विचार केला तर 70 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. एक पर्टिक्युलर टार्गेट आपण पाहू शकतायत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. आपल्या स्क्रीनवरती धीरजला दाखवलं जातंय. धीरजचं हे अर्धशतक 56 धावांची इनिंग आहे ना ते एक अविस्मरणीय इनिंग राहणार आहे. एक इनक्रेडिबल इनिंग राहणार आहे. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालं. पहिला चेंडू धीरजच्या नावावरती राहिला. पुढचा बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत डीप मध्ये. एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 2-1 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि दीपेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. धीरजने ज्या प्रकारे ती इनिंग केलं त्या प्रकारची इनिंग इथून एखाद्या फलंदाजाला केलावी लागणार आहे. धावांचा एक मोठा शिखर या ठिकाणी चढायचा आहे. तुमचा आत्मविश्वास खूप मायने राखणार आहे. परंतु ह्या प्रकारची गोलंदाजी जर होत असेल तर कुठेतरी डिफिकल्ट जर होईल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये एक हायस्ट टोटल या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकताय. फुलटॉस बॉल या बॉलला सोडणार नाहीयेत. बॉलला या ठिकाणी पाठवलाय वाईड लॉंग सीमारेषा पलीकडे. अनिकेतच्या बॅट मधून 6 धावा षटकार. पॉवरफुल हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅट मधून. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर होता. रिस्पेक्ट देण्यास भाग पडला. लॉंग ऑफला शतक पोहोचतायत अक्षय. एकाच धाव या बॉलवरती मिळेल. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक या ठिकाणी धीरजच्या मदतीतून केला गेला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवरती दाखवली धीरज. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. सॉफ्ट डिस्मिस होण्याची दाट शक्यता परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मिस अंडरस्टँडिंग झाला. एका बाजूला तरंग होते आणि दुसऱ्या बाजूला मनीष आपल्याला पाहायला मिळाले. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 रन्स स्कोर कडवरती लागल्या गेल्यात. हा रिक्वायर रेट इथून योग्य नाहीये कारण 70 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. इथून 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत निषाद पाटीलला. जे निषाद पाटीलचं व्हेरिएशन आहे ना ते व्हेरिएशन या ठिकाणी अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्याने नाचवलंय. एक अद्भुत रसायन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचं एक परिपूर्ण पॅकेज म्हणजे निषाद पाटील. कारण मागच्या काही स्पर्धांचा जर विचार केला तर त्यांनी जी गोलंदाजी केली ना ती अप्रतिम राहिला. NCC नारंगी टीमसाठी एक महत्त्वाचा गोलंदाज अर्थातच निषाद आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल त्या ठिकाणी लेग कटरचा वापर केला होता. पहिल्या बॉलवरती त्या ठिकाणी बीट केले परंतु त्या ठिकाणी जय पाटील बीट होत आहेत. बॅट्समन बीट झाले नो डाऊट परंतु त्या ठिकाणी फिल्डर सुद्धा बीट झाल्यात. चौकार. या मॅच मध्ये 1 साइड हिरो आपल्याला पाहायला मिळाला धीरज पाटील. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 54ची गरज आहे 11 मध्ये. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे. धीरज त्या ठिकाणी येत आहेत परंतु कॅच ड्रॉप. कॉलिंग चांगलं झालं होतं. आत्मविश्वास दाखवला होता की मी घेतोय परंतु तो आत्मविश्वास कुठेतरी कचला गेला. 17 धावा फलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 10 बॉल 53ची गरज आहे. पुन्हा एकदा निषाद बॉलिंग ट्रॅक वरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल. दिपेश ज्या प्रकारे आज गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली तो पॉझिटिव्ह इंटेंट त्याचा नव्हता. स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज कुठेतरी पाहायला मिळाली नाही. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता.
म्हणजे ते 9 मोठे स्ट्रोक इथून खेळावे लागणार आहे. इथून मोठा स्ट्रोक या ठिकाणी जरूर खेळला गेला. निशाच्या विरोधामध्ये हा आक्रमण चढवलाय, बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंगनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीसी. 8 बॉल 46 ची गरज जयदुर्ग रायपाडा टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण येऊन राहायचंय. या गटामधील तो शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. केल्याचा प्रयत्न जरूर झाला होता, ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर बॉल होता. अवंत चेंडू या ठिकाणी हाताळला गेले. 8 बॉल 45 ची गरज आहे. 25 फलकावरती लागल्यात. 25 स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे कुठेतरी जे खांदे आहेत ते खांदे झुकले गेलेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. V24 चंदनचा टीम आपण पाहू शकतायत. बॉलिंगमध्ये भरपूर चुका झाल्या, इथून मोठे स्ट्रोक येत आहेत. अजून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न सोडलेले नाही आहेत, तेच दर्शवून देत असताना मैदानामध्ये षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 31 साठी 1 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. या ओव्हरमधील 7 बॉल आणि 39 ची गरज आहे. बॉल इथून निर्णायक असणार आहे, परंतु एक जी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये, धीरज पाटील 56 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिले मिड विकेटच्या बाहेर. पार्थ त्या ठिकाणी होते, परंतु फक्त पाहत राहावं लागणार आहे. षटकार या ठिकाणी आलाय, 37 वरती जाऊन पोहोचलाय स्कोर. आता विजयासाठी 6 बॉल असणार आहेत आणि 6 बॉल मध्ये 33 ची गरज असेल. 6-33 चं समीकरण. जयदुर्ग रायपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी पण येऊ राहायचंय. सहा बॉल आणि 33 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील आपण पाहू शकतायत. नारंगी क्रिकेटचं हे भवितव्य. जय पाटील आणि मनीष पाटील या 2 खेळाडूंचा मी आवर्जून उल्लेख करेन. फर्स्ट बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आदरणीय सन्माननीय नारायणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. तलावपाडा परिसरामधील एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर होता. आता 5 बॉल 33 ची गरज आहे. वेलकम जयेश म्हात्रे, आपलं स्वागत आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चांगला फिरवलाय. मागचे दोन्ही बॉल त्या ठिकाणी लेग कटरचा वापर केला गेलाय आणि जय पाटीलचे जे लेग कटर आहेत डेंजरस असतात बॅट्समनसाठी. 4 बॉल 33 ची गरज आहे. आज दीपेश लोखंडेचा जो नॅचरल गेम आहे तो नॅचरल गेम कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 3 डॉट बॉल दीपेशच्या विरोधामध्ये. पूर्णपणे मनस्थिती जी आहे ती मनस्थिती या ठिकाणी खचली गेली दीपेश लोखंडेची. त्याचे जे रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत, फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवला गेलाय. आता शेवटचे इथून 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 33 ची गरज आहे आणि 4 डॉट बॉल दीपेश लोखंडेच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन बॉल 33 ची गरज आहे. यंदाच्या हंगामामध्ये जयने सुद्धा इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवलाय. एक मास्टर माइंड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटन ओव्हर साध्य होईल का जयच्या नावावरती? 5 डॉट टाकल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्क होती असेल. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पार्थ त्या ठिकाणी आहेत आणि विकेट मेडन ओव्हर जयसाठी सुद्धा या ठिकाणी टाळा झाला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स एनसीसी नारंगी बी टीम, आपलं अभिनंदन. दोन्ही टीमचे फॉर्मॅलिटीज या ठिकाणी बाकी आहेत. फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या दोन्ही टीम. एनसीसी नारंगी टीमचा कॅप्टन या ठिकाणी यायचं आणि त्याचबरोबर धीरज आपण सुद्धा या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट मिस्टर धीरज पाटील आपल्याला पाहायला मिळते. धीरज आपण सुद्धा यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
आदरणीय गजानन जी पाटील साहेब आणि नारायणजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आपली फॉर्मॅलिटीज जी आहे ती पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीम आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. धीरज आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. धीरज या एक अर्धशतक त्यांच्या